भाजपनं पैसे घेऊन तिकीट वाटप केलं असा गंभीर आरोप भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गेहलोत यांनी केलेला आहे। गंभीर आरोप आहे। भाजपत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही असा आरोप देखील आहे त्यांचा। तर मी पाटील नसल्यानं माझं तिकीट नाकारलं असा गंभीर आरोप देखील भारती गुहे यांनी केलाय। भाजपत इतर पक्षांमधून आलेल्यांना संधी मिळते असं म्हणत महिला पदाधिकाऱ्यांना भाजपलाच घरचा आहेर दिलेला आहे। पार्टी ही कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे असं म्हणतात, पण कार्यकर्त्यांना इथे न्याय मिळत नाहीये। जे नवीन लोक आले आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बायकोंना तिकीट देण्यात आले आहे। नवीन चेहरे जे कधी पार्टीमध्ये कधी महिला मोर्चे दिसले नाही अशा व्यक्तींना तिकीट वाटप करण्यात आली आहे। जात पाहून तिकीट देण्यात आली आहे। आमच्यासारख्या लोकांनी काय करणार आहे? पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आली आहे। म्हणजे आमच्यासारखे लोक काय करणार, कुठे जाणार? आम्ही प्रभागाच्या प्रत्येक घरामध्ये विधानसभा असो, लोकसभा असो, एक एक घरात घरात जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे। की पक्षाचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहे मी। जेव्हा आमचे प्रदेशावरून जेव्हा कार्यक्रम येतात, तेव्हा मी एकमेव महिला अशी होती, की जे सदस्य म्हणून मला जे आपला कार्यक्रम आला होता, त्याच्यामध्ये सगळ्यात पूर्ण आणि कमी वेळात काम करणारी मी होती, की जिथे माझा मुंबईला कार्यालयामध्ये अतुलजी सावे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला। परंतु आज जेव्हा तिकीटची वेळ आली, तेव्हा मला डावलण्यात आलं। कुणाची पत्नी असेल, कुणाची बहीण असेल, यांना का तिकीट देण्यात आले? आणि पक्षाचे काही नियम असतात, की जे लोक फॉर्म भरतात, जे इंटरव्ह्यू देतात, त्यांनाच उमेदवारी दिली जाते। परंतु काही ठिकाणी आपण असं बघत आहे, की ज्यांनी फॉर्म भरले नाही, ज्यांनी इंटरव्ह्यू दिली नाही, त्यांना तुम्ही उमेदवारी कशी दिली? तो माझा प्रश्न आहे। त्यांना उमेदवारी का दिली तुम्ही? त्यांचं संघटनेमध्ये काहीच योगदान नाहीये। मग आम्ही एवढं काम करून जर आम्हाला डावलण्यात येते, याचा अर्थ काय? का बरं असं?